मुंबई महापालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका मानली जाते आणि आता याच महापालिकेच्या 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मुंबईच्या अर्थसंकल्पाला सोमवारी स्थायी समितीने अधिकृत मंजुरी दिली आहे। महत्त्वाचं म्हणजे यंदाच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीसाठी 800 कोटी रुपयांच्या विकास निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि हाच निधी आता वादाचा मुद्दा देखील बनलाय। विरोधकांचा आरोप आहे की 800 कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत आहे। सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी दिला गेलाय आणि विरोधकांना लाखोंमध्ये फक्त गुंडाळलं गेलंय, त्यांना तेवढीच मर्यादेमध्ये ठेवण्यात आलंय असं म्हटलं जातंय। त्यामुळे नेमका हा विषय काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतोय। तर मंडळी, स्थायी समितीला मिळालेल्या 800 कोटींच्या निधी वाटपाचं सूत्र ठरलं आणि यात शिवसेना ठाकरे गटाला आणि काँग्रेस नगरसेवकांना प्रत्येकी अवघे 25 लाख रुपयांचा विकास निधी देऊन त्यांची बोलवण केली असल्याचं बातम्या सध्या चालतात। महत्वाचं म्हणजे मुंबई पालिकेत निवडून आलेल्या सत्ताधारी भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांना मात्र प्रत्येकी 2.25 कोटींचा निधी देण्यात आला असल्याचा एक आरोप होतोय। बरं, हा विषय कोणत्याच पक्षांचे गटनेते उचलू नये म्हणून त्यांना तर 2 ते 2.25 कोटींचा निधी देऊन त्यांची तोंड गप्प केलं असल्याचं देखील ब्रॉडकास्ट माध्यमे सांगतात। मंडळी, मुंबई महापालिकेत 25 वर्षानंतर भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आली आहे। भाजप महायुतीची सत्ता आली असली तरी निधी वाटप समसमान होईल असं भाजपकडून सांगण्यात आलं होतं, पण आता हे चित्र माध्यमांमधून निर्माण झालंय की कुठेतरी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि सर्वपक्षीय गटनेत्यांना फक्त या निधीमध्ये खुश केलं गेलं। एका आर्टिकलमध्ये लिहिलंय की महापौर निधी तर 150 कोटी रुपये पर्यंत आहे आणि उर्वरित 423 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो सर्व पक्षीयांना समसमान वाटप करणं अपेक्षित होतं, मात्र महायुतीने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची फक्त 25 लाखात बोलवण केली। आता पुढारी वृत्त संस्थेने त्यांच्या आर्टिकलमध्ये पब्लिश केलेली ही लिस्ट पहा, ज्यात प्रमुख नगरसेवकांना मिळालेला निधी सांगितला गेलाय। भाजपच्या राजश्री शिरवडकर यांना 10 कोटी आणि विशाखा राऊत आहेत त्यांना 25 लाख, जे शिवसेना ठाकरे गटाच्या नेते आहेत। त्यानंतर अशरफ आझमी यांना 2 कोटी, हे काँग्रेसचे नेते आहेत, कुठेतरी त्यांना गटनेते देखील म्हटलं गेलंय। आशा काळे हे 25 लाख, जे काँग्रेसचे नेते आहेत। किशोरी पेडणेकर हे देखील ठाकरे सेनेचे गटनेते मानले जातात, त्यांना 2 कोटी। यशवंत किल्लेदार हे मनसेचे गटनेते मानले जातात, त्यांना 2 कोटी। विजय उबाळे यांना 2 कोटी, जे MIMचे नेते आहेत। डॉक्टर सईदा खान यांना 3 कोटी, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत। गणेश खणकर यांना 20 कोटी, जे भाजपचे नेते आहेत। अमय घोले देखील यामध्ये आहेत, ते शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत, त्यांना 10 कोटी। प्रभाकर शिंदे यांना 2 कोटी 50 लाख, जे भाजपचे नेते। अजित रावराणे यांना 2 कोटी 25 लाख, जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते। आणि रितू तावडे यांना 2 कोटी 25 लाख। एकूण काय तर निधी वाटपात ही अशी असमानता दिसून येत असल्याचं विरोधक सांगतायत। मात्र तुम्हाला यावर काय वाटतं, तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।